गणपती बाप्पांच्या आगमनापासून रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहिले, त्यामध्ये बिटाचे मोदक, केळीचे मोदक तसेच रसमलाई मोदक। पण आज गणपती बाप्पांना आवडणारे खास उकडीचे मोदक बनवणार आहे। नमस्कार, मी उज्ज्वला, शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे, तसेच यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण या उकडीच्या मोदकांना अधिकच स्वादिष्ट बनवण्यासाठी यामध्ये पाव वाटी दूध घालायचे आहे। दूध घातल्यामुळे हे मोदक खूपच मऊसर असे छान होतात। आता या दुधाच्या मिश्रणाला उकळी आली ना की ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीनं 1 वाटी आंबे मोहर तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। हे पीठ घातल्यानंतर गॅस मंद करून भराभर हलवून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत। तूप आणि दुधामुळे हे मोदक खूपच स्वादिष्ट बनतात। पिठाला 5 मिनिटे झाकून ठेवल्यामुळे पीठ छान शिजते आणि आपला मोदक अजिबात चिरडत नाही। आंबे मोहर तांदळाच्या पिठाऐवजी जर आपण साधा तांदूळ वापरला तर त्याच्यामध्ये 1 चमचा साबुदाण्याचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर 1 चमचा घातला ना की छान बाइंडिंग येते। लगेचच सारण बनवून घेऊया। एका कढईमध्ये थोडेसे तूप घेतलेले आहे, त्यावर आता खसखस घातलेली आहे, तसेच आवडीनुसार बारीक कापलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत। त्यानंतर ओला नारळ खवून घातलेला आहे। आता ओल्या खोबऱ्याचा किस 2 वाट्या होता, तर त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण तळाशी लागू शकते। गूळ बारीक कापला ना की लगेचच या मिश्रणामध्ये एकजीव होतो। कढईच्या तळाशी गूळ चिकटू नये म्हणून हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे। 5 मिनिटे हे मिश्रण व्यवस्थित हलवून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण एकदम छान एकजीव झालेलं आहे। या सारणाचा स्वाद वाढवण्यासाठी याच्यामध्ये वेलदोडे पूड अर्धा चमचा घालायची आहे। मस्त असे सारण तयार झालेले आहे। उकडसुद्धा अजून थोडीशी गरमच आहे आणि गरम असतानाच या उकडीला आपण छान मळून घेतली ना की छान बाइंडिंग येते। या आधीसुद्धा आपण वेगवेगळ्या मोदक रेसिपी पाहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बिटाचे मोदक, त्याचबरोबर रसमलाई मोदक तसेच केळीचे मोदक करून दाखवलेले आहेत। चला, पीठही छान मळून झालेलं आहे आणि आता छानपैकी याचा गोळा करून व्यवस्थित कपड्याने झाकून ठेवायचा आहे, म्हणजे ही उकड कोरडी पडणार नाही। आता उकडीचा मोदक म्हटलं ना की त्याच्या कळ्या छान दिसल्या पाहिजेत, तर त्या कळ्या कशा बनवायच्या त्यासाठी पहा की आधी एक गोळा व्यवस्थित 2 हाताच्या मध्ये छान करून घ्यायचा आणि मग 2 बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला आपण त्याची पारी बनवणार आहोत। पारी बनवताना थोडंसं बोटाने दाबून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने ही पारी बनवून घ्यायची आहे। जर तुम्हाला अशी बोटाने पारी नसेल बनवता येत तर तुम्ही लाटण्याने व्यवस्थित लाटू शकता। मध्ये मध्ये पाण्याचं बोट घेऊन ही पारी तुम्ही छान वळू शकता, म्हणजे ही पारीसुद्धा अजिबात कोरडी पडत नाही आणि मोदकही चिरडत नाही। आणि कळ्या बनवणे फार काही अवघड नाही, तर मनापासून कोणतीही गोष्ट केली ना तर ती खूप छान बनते। आणि कोणतंही काम असो, थोडंसं प्रॅक्टिस केलं ना की ते आणखीनच बेटर बनते। कळ्या पाडण्याचं थोडंसं प्रॅक्टिस झालं ना की या मोदकांना खूप छान कळ्या पाडता येतात। इथे मी दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने 2 बोटांनी या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। पहा, कळीचा मोदक बनवणं किती सोपं आहे आणि तुम्ही एकदा करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरंच किती सोपा आहे आणि किती सुंदर दिसतो। तर याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया आणि या कळ्या आपण एकाच बाजूला गोल फिरवत असं दुमडून घ्यायच्या आहेत आणि वरती थोडंसं जास्त पीठ असेल तर मोदकाचा आकार देत ते पीठ काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक तयार झालेला आहे। गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण मोदकांना उकडून घेणार आहोत। आता सर्व मोदक अशाच पद्धतीने एकदा करून घ्यायचे। तुम्हाला ही माझी उकडीच्या मोदकांची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअरही करा, तसेच चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। एका मोदक पात्रामध्ये केळीचे पान व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे, त्यावर तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे बनवलेले मोदक आपण ह्या पानावरती ठेवूया आणि हे मोदक आणखीनच स्वादिष्ट होण्यासाठी याच्यावरती थोडंसं केसर घालूया। तिकडे पाणीसुद्धा गॅसवरती ठेवलेले उकळलेले आहे
आणि आता यावर हे मोदकांचं पात्र ठेवून घेऊया आणि आता झाकण्यापूर्वी आपण याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। हे असं थोडंसं पाणी शिंपडल्यामुळं काय होतं, मोदक खूप छान मऊसूत होतात। आता या मोदकांना शिजण्यासाठी मोजून 10 मिनिटे लागतात, तर 10 मिनिटापेक्षा जास्त या मोदकांना शिजवायचं नाही, नाहीतर हे मोदक रबरासारखे होतात। तुम्हाला मऊसूत मोदक छान हवे असतील तर तुम्ही 10 मिनिटे शिजवा। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मोदक खूप छान शिजलेले आहेत आणि रंगही छान सुरेख आलेला आहे। गॅस बंद करून मोदकांना आपण खाली काढून घेऊया। आता थोडेसे थंड झाल्यानंतर मोदक तुम्हाला मी दाखवत आहे। आता हे मोदक एका केळीच्या पानावरती काढून घेत आहे। खूपच सुंदर आणि खूपच स्वादिष्ट असे मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्ही असेच याच पद्धतीने मोदक बनवून पहा। माझ्या पद्धतीने हे उकडीचे मोदक तुम्ही एकदा करून पहा। तुम्हालाच काय, सर्वांना, शिवाय गणपती बाप्पांना सुद्धा हे मोदक खूपच आवडतील। हे उकडीचे मोदक तुम्हाला कसे वाटले यासाठी मला कमेंट करून सांगा। आणि आता हे मोदक आणखीन स्वादिष्ट बनवण्यासाठी याच्यावरती थोडंसं साजूक तूप घालूया। पहा आहे की नाही, उकडीचे मोदक करायला कितीतरी सोपे। त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच उकडीचे मोदक बनवून पहा। उकडीचे मोदक म्हटलं ना की गणपती बाप्पांनाच काय, आपल्यासुद्धा तोंडाला खूप पाणी सुटते आणि केव्हा एकदाशी मोदक खाईन असं होतं। तर हे उकडीचे मोदक खूपच छान झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मोदक खूपच मऊसूत झालेले आहेत। मोदक पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असणार आहे। त्यामुळे तुम्हीही आता फटाफट जाऊन मोदक बनवा आणि मोदक मस्त खाऊन घ्या। आता उकडीचे मोदक तर बनवले आहेतच, त्याशिवाय आपण गव्हाच्या पिठापासून, कणकीपासून सुद्धा मोदक बनवू शकतो। तर हे सुद्धा मोदक खूप छान लागतात। तर या मोदकांसाठी कणिक थोडीशी घट्टच मळायची आहे आणि एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी लाटून झाल्यानंतर एखाद्या झाकणाने आपण ह्या छोटे छोटे गोल कट करून घेऊया, म्हणजे मोदक एकसारखे एका आकाराचे बनतील। आणि आता नेहमीप्रमाणे पारी घेऊन त्याला आपण कळ्या पाडत व्यवस्थित त्याच्यामध्ये सारण भरून मोदक बनवून घ्यायचा आहे। आणि अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण पटापट करून घ्यायचे आहेत। मोदक बनवेपर्यंत इकडे पाणी गरम करायला आधीच ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक बनवून झाले की लगेचच आपण या मोदकांना उकडायला ठेवूया। आणि आता 10 मिनिटासाठी या मोदकांना आपण शिजवून घेऊया। 10 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मोदक खूप छान शिजलेले आहेत। खूपच स्वादिष्ट असे दोन्ही प्रकारचे मोदक तयार आहेत। तुम्हाला यापैकी कोणते मोदक जास्त आवडतात हे मला कमेंट करून सांगा। माझा हा उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। थँक्यू।